नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा आयुष्य मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महत्त्वाचे भूगोल या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व स्पर्धा परीक्षांना अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आहेत. तरीही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, भारत व चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती आहे? तर मॅकमोहन ही रेषा भारत व चीन सीमा निश्चित करते. नेक्स्ट, शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर शिवनेरी किल्ला हा जुन्नर तालुक्यात व पुणे जिल्ह्यात येतो. नेक्स्ट, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागात एकूण 8 जिल्हे व सर्वात जास्त जिल्हे येतात. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे. नेक्स्ट, जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? तर नाथसागर हे जायकवाडी जलाशयाचे नाव आहे. नेक्स्ट, रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे? ते रेडी हे बंदर वेंगुर्ला या तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते. नेक्स्ट, भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले? तर तारापूर पालघर या जिल्ह्यामध्ये भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र उभारण्यात आले. नेक्स्ट, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? तर मुंबई हाय हे नाव पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे. नेक्स्ट, डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? तर डेक्कन क्वीन ही पुणे ते मुंबई या मार्गावर धावते. नेक्स्ट, पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पारस औष्णिक विद्युत केंद्र हे अकोला या जिल्ह्यात येते. नेक्स्ट, कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर कोकण रेल्वे ही इसवी सन 1998मध्ये पहिल्यांदा सुरू झाली. नेक्स्ट, रेशीम उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य कोणते आहे? तर कर्नाटक हे रेशीम उत्पादनास अग्रेसर राज्य आहे. नेक्स्ट, भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे? तर 2.4% एवढा भाग हा भारत देशाने पृथ्वीवरील व्यापला आहे. नेक्स्ट, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर 26 ऑगस्ट 1982 या दिवशी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. नेक्स्ट, मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठाणे या जिल्ह्यामध्ये मोडकसागर हे धरण आहे. नेक्स्ट, कोलाम आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कोलाम आदिवासी जमात आढळते. नेक्स्ट, सूर्यमालेतील कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे? तर मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे. नेक्स्ट, उंजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भीमा या नदीवर उंजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, कळसुबाई शिखर कोणत्या तालुक्यात आहे? तर कळसुबाई शिखर हे अकोले तालुक्यात अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट, कोणता केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्र 0 आहे? तर चंदीगड या केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्र हे 0 आहे. नेक्स्ट, भारताचा पूर्व पश्चिम विस्तार हा किती किमी आहे? तर 2933 किमी एवढा हा भारताचा पूर्व पश्चिम विस्तार आहे. नेक्स्ट, उपनदेव व सुपनदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर जळगाव या जिल्ह्यात उपनदेव व सुपनदेव ही गरम पाण्याचे झरे आहेत. नेक्स्ट, बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे काय मिळवण्यासाठी केला जातो? तर ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी बॉक्साईटचा उपयोग केला जातो. नेक्स्ट, महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे बल्लारपूर या ठिकाणी आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती आहे? तर प्रति किमी 365 ही लोकसंख्येची घनता महाराष्ट्रात आहे. नेक्स्ट, नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर नाशिक या प्रशासकीय विभागात नंदुरबार हा जिल्हा येतो. नेक्स्ट, मुंबई उपनगर जिल्ह्याचे ठिकाण कोणते आहे? तर बांद्रा हे मुंबई उपनगर या जिल्ह्याचे ठिकाण आहे. नेक्स्ट, 1960मध्ये महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते? तर एकूण 4 प्रशासकीय विभाग 1960मध्ये महाराष्ट्रात अस्तित्वात होते. नेक्स्ट, भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते आहे? तर गोवा हे महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. नेक्स्ट, अक्साई चीन हा प्रदेश कोणत्या भागात मोडतो? तर अक्साई चीन हा प्रदेश जम्मू काश्मीर या भागात मोडतो. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे?
तर मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? तर त्रिकोणाकृती हा आकार महाराष्ट्राचा आहे. नेक्स्ट, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर अन्नामुडी हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट, पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे कोणत्या शहराला म्हणतात? तर पुणे या शहराला पुणेकडील ऑक्सफर्ड असे म्हणतात. नेक्स्ट, अहमदनगर येथे काळविटासाठी कोणते अभयारण्य आहे? तर रेहूकरी हे अभयारण्य काळविटासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. नेक्स्ट, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे. सांबार लेणी कोणत्या जिल्ह्यात येते? तर नाशिक या जिल्ह्यात सांबार लेणी आहे. नेक्स्ट, कोयना जलाशयाला काय म्हणतात? शिवाजी सागर असे कोयना जलाशयास म्हणतात. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य आहे. नेक्स्ट, हळदीच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर सांगली हे ठिकाण हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर मुंबई हा असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही. नेक्स्ट, वराड या प्रादेशिक विभागात किती जिल्हे येतात? तर वराड या प्रादेशिक विभागात एकूण 11 जिल्हे येतात. वराड हे विदर्भाला म्हणतात. नेक्स्ट, सालवेर मुल्लेर ही किल्ले कुठे आहेत? तर ही नाशिक जिल्ह्यात किल्ले आहेत. नेक्स्ट, खानदेशात किती जिल्ह्यांचा समावेश केला जातो? तर खानदेशात एकूण 3 जिल्ह्याचा समावेश केला जातो. फोडाघाट हा कोणत्या मार्गावर आहे? तर कोल्हापूर ते पणजी या मार्गावर फोडाघाट आहे. नेक्स्ट, कृष्णा व कोयना नद्याचा उगम कुठं होतो? तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा व कोयना नद्याचा उगम होतो. नेक्स्ट, खांदेरी व उंदेरी ही काय आहेत? तर ही दोन्ही बेटे आहेत. नेक्स्ट, शाहूपुरी ही प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ कुठे आहे? तर शाहूपुरी ही प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ ही कोल्हापूर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, सुवर्णदुर्ग हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे? तर सुवर्णदुर्ग हा सागरी प्रकारचा किल्ला आहे. नेक्स्ट, दाजीपूर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर दाजीपूर अभयारण्य हे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. व शेवटचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर या शहराची स्थापना कोणी केली? तर मरिकंबर याने छत्रपती संभाजीनगर या शहराची स्थापना केली.